पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री, एका राज्यात पाच पाच उपमुख्यमंत्री, राज्याला मिळाले 2 उपमुख्यमंत्री, अशा बातम्या आपण वाचल्या असतील, पाहिल्या असतील. पण तुम्हाला माहिती आहे का, उपमुख्यमंत्री असं पद आपल्या घटनेतच नाहीये ते. पण घटनेत त्याचा उल्लेख नसला तरी ते काही घटनाबाह्य देखील नाहीये. नुकतंच सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या एका निकालानंतर यावर शिक्कामोर्तब झालंय. याविषयी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयानं निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्यामुळं काय आहे उपमुख्यमंत्री पद, सरकारमध्ये त्याचं किती महत्व आहे, सुप्रीम कोर्टानं निकाल देताना नेमकं काय म्हटलंय, याचा आढावा घेऊ. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. राज्यात उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य नाहीये, ते केवळ पद आहे. कोणताही जास्तीचा लाभ या माध्यमातून दिला जात नाही, असं म्हटलंय सुप्रीम कोर्टानं. सार्वजनिक राजकीय पक्षानं सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केलेली होती. घटनेत उपमुख्यमंत्र्यांसारखं कोणतंही पद नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आलेला होता. हे घटनेच्या कलम 14 म्हणजेच समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे, अशी नियुक्ती चुकीचं उदाहरण घालून देते, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाते, असा दावाही याचिकेत करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री पदाबाबत आक्षेप घेणारी ही जनहित याचिका न्यायालयानं निकाली लावलेली आहे. त्यावेळी दिलेली कारणं ही देखील महत्वाची आहेत. राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री पदाची नियुक्ती संविधानाच्या विरोधात नाहीये. ते पद केवळ वरिष्ठ नेत्यांना दिलेला दर्जा आहे. या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीला कोणताही अतिरिक्त लाभ दिला जात नाही, असं न्यायालयानं म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर एक जनहित याचिका झाली. त्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं मत व्यक्त केलेलं आहे. खंडपीठानं म्हटलंय की सरकारमधली पक्ष किंवा इतर वरिष्ठ नेत्यांच्या युतीला अधिक महत्त्व देण्यासाठी ही प्रक्रिया अवलंबली जाते. ही याचिका फेटाळताना खंडपीठानं काय काय म्हटलेलं आहे बघा. उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोणत्याही प्रकारे घटनाबाह्य म्हणता येणार नाही. उपमुख्यमंत्री हे राज्य सरकारमधले पहिले आणि महत्वाचे मंत्री आहेत. न्यायालयाच्या निकालाच्या निमित्तानं ही चर्चा सुरू झाली. पण हे उपमुख्यमंत्री पद खरंच घटनेत आहे की नाही, त्याचं नेमकं काय महत्व आहे, हे जरा बघूया. केंद्रात ज्याप्रमाणे उपपंतप्रधान तसंच राज्यात उपमुख्यमंत्री. आपल्या देशाच्या राजकीय इतिहासात आतापर्यंत 7 उपपंतप्रधान झालेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 1947 नंतर सरदार वल्लभभाई पटेल, 1967 मध्ये मोरारजी देसाई, त्यानंतर चरण सिंग, जगजीवन राम, यशवंतराव चव्हाण, चौधरी देवीलाल आणि लालकृष्ण अडवाणी हे उपपंतप्रधान पदावरती राहिलेले राजकीय नेते आहेत. 1989 मध्ये राष्ट्रपती रामासामी वेंकटरामन यांनी देवीलाल यांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यावेळी देवीलाल यांनी उपपंतप्रधान असा उल्लेख केला. हे प्रकरण त्यावेळी न्यायालयात गेलं, कारण राष्ट्रपतींच्या मते घटनेत हे पदच नाहीये. न्यायालयानंही ही शपथ अयोग्य असून विशेषाधिकार न देता इतर मंत्र्यांप्रमाणेच त्यांना सुविधा मिळतील, असं स्पष्ट केलं. राज्यातही तीच परिस्थिती उपमुख्यमंत्री या पदाबाबत आहे. उपपंतप्रधान पदाबाबत जसा हा वाद झाला होता, तसाच उपमुख्यमंत्री पदाबाबतचाही एक किस्सा आहे. उपमुख्यमंत्री पद हे अनावश्यक असल्याचं स्वतः उपमुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यानंच म्हटलेले. नीलम संजीव रेड्डी असं त्यांचं नाव. 1953 मध्ये ते आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री झाले होते. ते कदाचित पहिलेच उपमुख्यमंत्री असावेत. पुढे 1956 मध्ये ते मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री करण्यास स्पष्ट नकार दिला. उपमुख्यमंत्री पद हे एक अनावश्यक पद आहे, त्याला काही अर्थ नाहीये, असं ते त्यावेळी म्हणाले होते. उपमुख्यमंत्री पदाबाबत वेगळे असे कोणतेच नियम नाहीयेत. संबंधित मंत्री वेगळी शपथही घेत नाही. हे पद घटनेत उल्लेखित असतं तर कोणतीही माहिती किंवा फाईल योग्य पद्धतीनं पुढे गेली असती. म्हणजेच फाईल आधी उपमुख्यमंत्री आणि नंतर मुख्यमंत्र्यांकडे गेली असती.
पण असं काहीही होत नाही. उलट उपमुख्यमंत्री इतर मंत्र्यांप्रमाणेच केवळ आपल्याला दिलेली जबाबदारीच पार पाडत असतो किंवा आपल्याला सोपवलेला जो विभाग असतो तोच तो बघत असतो. मुख्यमंत्र्यांनंतरचं हे पद असल्याचं एक बोललं जातं, पण असं काहीही नाहीये. कारण तसं असतं तर मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचं नेतृत्व केलं असतं. आता उपमुख्यमंत्र्यांना वेगळा भत्ता मिळतो का? तर नाही. मंत्रिमंडळातल्या इतर मंत्र्यांना ज्या सुविधा किंवा वेतन आणि भत्ते मिळतात तेच सर्व उपमुख्यमंत्र्यांना मिळत असतात. म्हणजेच मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री अशी जी उतरती जबाबदारी आपण म्हणतो ती या ठिकाणी नसते. पद तयार केलं गेलंय ते केवळ एका राजकीय सोयीसाठी. एखाद्या राजकीय पक्षात 2 किंवा त्यापेक्षा जास्त महत्वाचे नेते असतील किंवा त्यांची युती झाली तर एकमेकांचं समाधान करण्यासाठी वेगवेगळी पदं दिली जात असतात. त्यातलंच हे एक पद. युतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री या पदावर असलेल्या व्यक्तीला क्रमांक 2 मानलं जातं. उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीशी जनतेचा काहीही संबंध नसतो किंवा त्यामुळे राज्यातल्या जनतेला कोणताही अतिरिक्त लाभ मिळत नसतो. कोणत्या राज्यात किती उपमुख्यमंत्री आहेत त्यावरती आता एक नजर टाकूयात. 14 राज्यांमध्ये एकूण 26 उपमुख्यमंत्री आहेत. 2024 मधली ही परिस्थिती आहे. आंध्र प्रदेश या एकाच राज्यात 5 उपमुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच 2 उपमुख्यमंत्री झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या पदावर सध्या कार्यरत आहेत. अजित पवार यांच्या नावावर तर एक अनोखा रेकॉर्ड झालेला आहे. राज्यात सर्वात जास्त वेळा ते उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. किती वेळा? तर तब्बल 5 वेळा. आता राज्यनिहाय परिस्थिती बघूयात. राज्य आणि मग उपमुख्यमंत्री. आंध्र प्रदेश 5, अरुणाचल प्रदेश 1, बिहार 2, छत्तीसगड 2, हरियाणा 1, हिमाचल प्रदेश 1, कर्नाटक 1, मध्य प्रदेश 2, महाराष्ट्र 2, मेघालय 2, नागालँड 2, राजस्थान 2, तेलंगणा 1 आणि उत्तर प्रदेश 2. ही सर्व आकडेवारी पाहता आणि घटनेतल्या तरतुदी पाहता केवळ राजकारणासाठी हे पद तयार केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अगदी लहान लहान राज्यांमध्ये देखील 2-2 उपमुख्यमंत्री झाल्याचं आपल्याला दिसतं. युतीतले घटक पक्ष आणि त्यांचं प्रतिनिधित्व यासाठी ज्याचा वापर होत असल्याचं स्पष्ट आपल्याला दिसून येते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.